पार्ट 2 ऑफ मेकिंग दिस इवल आय. वंडरवेल. त्याच्यामध्ये चालत ओके. तर जसं की वंडरवेल आहे ग, वेल 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 आहे वेल वंडरवेल. ओके, तर हे बघा मी तुम्हाला म्हटलं तसं इथं तुकडे केले. तर आपल्याला घ्यायचं आहे ग्लू फेविकॉल आणि त्याच्यानंतर ह्याला खोला, म्हणजे तुमचं टोपणवाला ते करा आणि घेऊन अच्छी फिल्म रिलीज हुई है. सादा सी कहानी है मगर इतनी अच्छी है कि इंसान पर अपना असर छोड़ पूर्ण हे असं टाकायचंय. मी कसं टाकते बघा, बिलकुल कंजूसी करायची नाहीये. तुम्ही जर कंजूसी केली तर तुमचा फेविकॉल पण वेस्ट होईल, कारण तो तुम्ही कमी टाकणार, त्यामुळं तुमचा फेविकॉल वेस्ट नाही होणार. तसं तुमचा टिश्यू पेपर वेस्ट होईल. या टिश्यू पेपर. ओके गाईज, मध्येच कॉल आला होता म्हणून हे करायला लागलं. तर ह्याच्या आतमध्ये मी खूप सारा फेविकॉल टाकला आणि थोडंसं असं त्याला हलवून घेतलं बिना हात घाण करता. आणि त्याच्यानंतर घेतलं मी पाणी. आणि तुम्ही म्हणणार काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं काय गरज आहे, तर आमच्या स्टीलचा जो ग्लास आहे ते सगळे धुण्यात आहेत. दॅट्स वाय लेट्स गो. तर ह्याच्या आतमध्ये आपण एकदम थोडंसं पाणी टाकणार फक्त. बास, थोडं असं परफेक्ट एवढं पाणी बास होतं. ओके, तर आता आपण ह्याला मिक्स करूया. मिक्स मिक्स मिक्स. तर जोपर्यंत मी तुम्हाला मिक्स करते तर आपण परत भेटू. ओके, तर ह्याला मी प्रॉपरली मिक्स केलं आहे. पाण्याचा कलर असा व्हाईट व्हायला पाहिजे ग्लूनी. आणि हे बघा ह्याची थिकनेस बघू शकता. तर ओके, तर आपल्याला ह्याच्यामध्ये ग्लास पाहिजे, पेपर ग्लास. या, तर तुम्हाला आता पेपर ग्लास हवाय म्हणजे लागेल. त्याचं नाव टाक पेपर ग्लास. ओके, तर याला मिक्स करायचंय, म्हणजे मिक्स केलंय. आता आपल्याला पूर्ण सगळं घ्यायचंय, एका हातामध्ये घ्यायचं आणि त्याला पूर्ण गाळायचं. त्याच्यातलं सगळं रस निघाला पाहिजे असं, म्हणजे एका टिश्यू पेपरचं एवढंच होणार. माझ्या कार्डबोर्डवर पाणी पडलं. ह्याला सुकायला पाहिजे हे. ओके, तर आता परत एकदा ह्याला डुबवायचं आणि थोडंसंच पाणी कलेक्ट करायचं, थोडंसं, नाही तर कलर मिक्स होणार नाही. थोडंसं पाणी घेतलं, मग ह्याला टाकायचं ह्याच्या आतमध्ये.